आता नागपूरमधून खूप मोठी बातमी आहे। नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयात पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय। आज महाज्योती पीएचडी फेलोशिपसाठी होणारा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी हे सुद्धा महाविद्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। हजारो विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार आहे। नागपुरात पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटलेला आहे। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी पराग आपल्या सोबत आहेत। पराग, कमला नेहरू सेंटर मधील ही घटना आहे। पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला, विद्यापीठाचे काही अधिकारी तिथे दाखल झालेत का आणि परीक्षा रद्द केली आहे का? नक्कीच मी आता ज्या ठिकाणी आहे ते कमला नेहरू विद्यालय आहे। तिथे जो आहे आज पीएचडी सारथी आणि बार्टीचा एकत्रितपणे जो पीएचडी साठी फेलोशिपचा पेपर होता। मात्र अनेक पेपरला म्हणजे खास करून सी आणि डी ग्रुपचा जो पेपर असतो एबीसीडी मध्ये त्यामध्ये सील तुटलेलं होतं। या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जे विद्यार्थी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्याकडून जाणून घ्या आणि समजून घेऊ काय झालं नेमकं आज काय घडलेलं। सर, या ठिकाणी आमची परीक्षा होती महाज्योती बार्टी आणि सारथी या तिन्ही संस्थांवर या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली। या ठिकाणी कमला नेहरू महाविद्यालय नागपूर इथे आम्ही सगळे विद्यार्थी पीएचडीचे हजर आहोत आणि या ठिकाणी सर आमचा पेपर आम्ही सगळेजण 9 वाजता आलो। या ठिकाणी आमचा पेपर 10 ला सुरू झाला आणि आल्यानंतर सगळ्यांनी बघितलं की या ठिकाणी जो पेपर आम्हाला हातामध्ये मिळाला त्या पेपरमध्ये एका पेपरला जर सील आहे, लक्षात इकडे एका पेपरला सील आहे आणि दुसरा पेपर बघू शकता या ठिकाणी सील नाही आहे। तर मला सांगा, आणि जर एकंदरीत बघा या ठिकाणी मागे या पेपरला स्टॅपल लावलेला आहे आणि हा पूर्णपणे झेरॉक्स पेपर आहे। या ठिकाणी सी आणि डी हे 2 पेपर आहेत, ते 2 सेटचे पेपर आहेत, त्यांना या ठिकाणी सील अवेलेबल नव्हती आणि पूर्णपणे हा पेपर मोकळा होता। आणि या ठिकाणी सर तुम्हाला अजून एक मी उल्लेख करू इच्छितो, प्रश्नपत्रिका या ठिकाणी काय म्हणते मुद्दा 1 मुद्दा नंबर 3 मधला 1 नंबरचा की प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेले सील उघडावे, सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारू नये। तर मला सांगा सर, या ठिकाणी पूर्णपणे हा मुद्दा लिहिलेला आहे आणि त्यानंतर सील आम्हाला दिसत नाही या ठिकाणी, तर आम्ही कसं काय पेपर देणार आणि कसं काय पेपर स्वीकारणार? शक्य आहे का ते? आणि या ठिकाणी झेरॉक्स पेपर आहे आणि या ठिकाणी स्टॅपल मारलेला आहे, असं कुठे पेपर असतो का? तुम्ही पेपर आज दिला नाही, बहिष्कार टाकलाय, साधारण काय परिस्थिती आहे आता? तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलंय का? सर, या ठिकाणी आश्वासनाचं काही नाही। या ठिकाणी एक जनप्रतिनिधी बोलत होते, मतदारसंघातील ते बोलत आहेत सध्या। आता त्यांनी आमदार खासदारांना फोन केला, त्यांचं काय बोलणं झालं ते आम्हाला माहिती नाही, परंतु आमच्या सर्व विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे या ठिकाणी की आम्हाला सरसकट फेलोशिप भेटली पाहिजे। पेपर घेणारी आहे अधिकृत जे व्यक्ती आहेत ते त्यातील कोणी तुम्हाला आश्वासन दिलं का? त्यांचं काय म्हणणं आहे? तुमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचलंय का? नाही, अजूनपर्यंत आमचं म्हणणं पोहोचलं नाही। सरांनी ते पोहोचवलं, पण आम्हाला मागचे त्या ठिकाणी सर बोलत आहे त्या ठिकाणी, परंतु त्यांचं बोलणं काय झालं ते आम्हाला आतापर्यंत अजूनपर्यंत माहिती नाही। त्यांना माहिती, सरांना माहिती, पुढच्या तेच तुम्हाला सांगतील। या ठिकाणी किती गंभीर बाब आहे की ज्या पद्धतीने झेरॉक्स केलेले पेपर आहे, एरवी छापील पेपर असतात, या झेरॉक्स केलेले पेपर देण्यात आले तेही विनाशिल्य। हा, तर विनाशिल्य देण्यात आले। आणि एक प्रसंग कमला नेहरू महाविद्यालयात असा घडला की रूम नंबर सर 305 मध्ये पॉकेटमध्ये जो पेपर आलेला होता त्या ठिकाणी एक पेपर कमी होता आणि तो पेपर यांनी बाहेर नेऊन झेरॉक्स मारून आणला। या ठिकाणी हे आमचे सर आहेत या ठिकाणी, सर हे त्याचे पुरावे आहेत। हे सर पुरावे यांनी बघितलं पेपर। काय बघितलं तुम्ही? काय प्रकार झाला इथे? सर, जेव्हा आम्हाला पेपर देण्यात आला त्यांनी पेपरमध्ये आमच्या वर्गामध्ये 30 मुलं होते, तर त्यांच्याकडे सीलमध्ये फक्त 29 पेपर होते। त्यांनी बाकीचा एक पेपर बाहेरून छापून आणला, तो आम्हाला द्यायला लागले। त्यामुळे ही परीक्षा घेण्यात यावी आम्हाला, या परीक्षेला आम्ही सर्वांनी बहिष्कार टाकलेला आहे। आणि सर परीक्षेवर बहिष्कार टाकला पाहिजे अशा पद्धतीची भावना तुम्हाला काय वाटते? काय नेमकं घडलेलं आहे? सर, आम्हाला असं वाटते की जर आम्हाला अजित दादा असे म्हणू शकतात की दिवे लावा, तर आम्ही दिवे लावून दाखवतो, तुम्ही सील तर लावून दाखवा पेपरला। आणि सर हा उच्च शिक्षणाचा अपमान आहे सर हा। पराग, तुम्ही जो संवाद साधलात विद्यार्थ्यांशी तो बद्दल धन्यवाद। आपण बघतोय पुणे, नागपूर नंतर आता सगळीकडेच राज्यात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचा संताप आपल्याला समोर दिसतोय। आता संभाजीनगरात देखील पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटलेला आहे आणि पेपर फुटल्याने विद्यार्थी संतप्त झालेले। जे चित्र पुण्यामध्ये होतं, जे चित्र नागपूरमध्ये होतं, तिथंच आता संभाजीनगरमध्ये देखील तसंच चित्र दिसतंय। पेपर फुटल्यानं हजारो विद्यार्थी संतप्त झालेले आहेत। संभाजीनगरात देखील पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटलेला आहे। महाज्योती सारथी संस्थेचा जो पेपर आहे सी आणि डी या पेपरला सील फुटलेलं होतं आणि त्यावरून आता विद्यार्थी संतप्त झालेले आहेत। पुणे, नागपूर, आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। छत्रपती संभाजीनगर मधील पेपर फुटल्यानं विद्यार्थी संतप्त झालेले आहेत आणि घोषणा देत आहेत। पीएचडी फेलोशिपचा हा पेपर फुटलेला आहे। हा पेपर फुटलाच कसा असा सवाल देखील विद्यार्थी आता विचारतायत। छत्रपती संभाजीनगर मधील ही दृश्य पाहताय तुम्ही, ही थेट दृश्य आहेत, समोर एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत की विद्यार्थ्यांचा संताप समोर येतोय। पेपर फूट झालेली परीक्षा रद्द, अरे ही परीक्षा रद्द।
हम हमारा अधिकार मांगते हैं, नहीं किसी से भीख मांगते, हमारा अधिकार मांगते हैं, नहीं किसी से भीख मांगते, नहीं किसी से भीख मांगते, आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. इरफान मध्ये आमचे प्रतिनिधी आपण थेट जाऊयात संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आहेत. माधव, आपण बघतोय की पुणे असेल, नागपूर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, सारटी बार्टीचे PhD फेलोशिपचा पेपर फुटलेला आणि विद्यार्थ्यांचा संताप समोर आलेला आहे. परीक्षाच रद्द करा असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ही दखल कोण घेतंय की नाही शासन पातळीवर? सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की परीक्षा रद्द करावी. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या देवगिरी कॉलेजमधले सगळे विद्यार्थी एकत्र आलेले आहेत आणि त्यांची घोषणाबाजी सुरू आहे. सारथी बार्टी महायुतीचे सगळे विद्यार्थी आहेत. काय एवढ्या घोषणाबाजी सुरू केलेली आहे तुम्ही? सर, विद्यार्थ्यांना आतापर्यंत वारंवार यांनी दिशाभूल करून 2019चा पेपर देऊन एकदा फसवेगिरी केली. यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने हाच पेपर घेतला गेला, यातील 2 पेपरमध्ये सील न येता जसेच तसे पेपर कॉपी पेस्ट करून झेरॉक्स दिले गेले. त्यात परिच्छेद दिला गेला, इंग्लिश मधला परिच्छेद वेगळा आणि मराठीतला परिच्छेद वेगळा. तिथे 5 मार्क विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सदरील घेणारी परीक्षा वारंवार न घेता सरसकट फेलोशिप देण्यात यावी आणि सर्व विद्यार्थ्यांना संशोधनापासून दूर न करता. चुकीची पुनरावृत्ती पुन्हा झालेली आहे, त्यामुळे हा संताप व्यक्त केला जातो. कारण का आता सरकार वारंवार चुकतं आणि या चुकीचं फळ विद्यार्थ्यांना भोगावं लागतं. कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाला गळती करायला लागली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देऊन सरकारने सहकार्य करावं, अन्यथा असाच उद्रेक महाराष्ट्रावर होईल याच्या आपल्या माध्यमातून संकल्पना देतो. घोषणाबाजी सुरू आहे. या सरकारचं करायचं काय? या भोगल कारभारामुळे आम्ही सर्व विषय. माधव, तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय की सारथीबाबत, बार्टीबाबत यापूर्वी देखील विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती आणि आज तर पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांचा संतापाचा कडेलोट झालेला आहे. पुणे असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, विद्यार्थी आता रस्त्यावर आलेत आणि संपूर्ण परीक्षाच रद्द करा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आता या विद्यार्थ्यांच्या मागणीची राज्य सरकार दखल घेणार का ते बघणं महत्त्वाचं आहे. यापूर्वी देखील बार्टी आणि सारथीच्या एकूण प्रोसेसबद्दल, परीक्षा प्रोसेसबद्दल विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले होते.